रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 16वी साडी बघा मी कशी बनवलेली आहे. एक अनारकली बनवलेला आहे साडीचा. अनारकली जो आहे तो बनवलेला आहे आणि त्यावरती लेगिन्स असं मॅच केलेलं आहे. साडी बघा कशी होती. पूर्ण साडी चिंतामणी कलरची आणि त्याचा बॉर्डर वगैरे इतका सुंदर तो साडी होता. शालूच म्हणू शकतो आपण, तो शालूच होता एक. आणि त्याचा जो बॉर्डर पदर आहे, पूर्ण पदर असा आहे. पूर्ण साडीमध्ये पूर्ण अशीच काम एक मोरसारखं काम केलेला होता पूर्ण साडीमध्ये. कटिंगला सुरुवात करूया. 7.5 वरती मुंडाखोली मार्क करायचा आहे आणि 7.5 जिथे घेतले तिथून पुढे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच. वरती शोल्डर 7.5 इंचांवरतीच मार्क केलेला आहे आणि खालीसुद्धा 7.5 इंचांवरती मार्क केलेलं आहे. जिथे आपण मुंडाखोली घेतलेलं आहे तिथे सर्व मापे अशी जोडून घेऊयात. पुढे 2-2 इंचांचा मार्जिन सोडायचं आहे आणि दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत. गळ्यावरून 3 इंचांवरती मार्क केलेलं आहे. गळाखोली आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. मी इथे 7 इंच ठेवलेलं आहे. खाली पण 3 इंच करून एक बॉक्स तयार करायचं आहे पुढच्या गळ्यासाठी. त्याचा मध्य काढायचं आहे आणि खाली शोल्डर उतार देऊन जिथे मध्य काढले तिथून जॉईंट करायचं आहे. 1.5 इंचांवरती आणि 1 इंचांवरती आतला आणि बाहेरचा असे मुंडा ड्रॉ करायचे आहेत. हा जो कापड आहे तो कमर उंची प्लस 1 इंचांवरती 4 फोल्ड करून आधीच मी ठेवलेला होता. जेवढी पण आपली कमर उंची असेल ती. त्याच्यानंतर मी मापे टाकलेले आहेत. कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक आपल्याला 2 भाग भेटेल आपल्याला. पुढचा पण मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. गळा मी पंचकोनी असा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा ड्रॉ करू शकता. हा झाला पुढचा भाग. मागचा भागसुद्धा तसंच करायचा आहे. 3 इंचांवरती आधी मी मार्क केलं आहे. मागचा गळा 8 इंचांवरती घेतलेला आहे. गळाखोली राऊंड शेपमध्ये मी मागचा गळा ड्रॉ केलेला आहे. साडीवरती मापे टाकूया. साडीचा जो बॉर्डर दिसतोय तो पदरमध्ये मी पूर्ण योक पार्ट जो फ्रंट आणि बॅक तो काढलेला आहे. भाई कट करून घेऊया. भाई कट करण्यासाठी आधी 3.5 इंचांवरती मुंडा उतार द्यायचा आहे आणि 7.5 वरती आपण मुंडा खोली जे टॉपला घेतलेली आहे कमरच्या योक पार्टला तेच आणि खाली दंडघेरच्या निम्मे हे दोन्ही मापे जॉईंट करायचे आहेत आणि खाली 2-2 इंचांचा मार्जिन सोडायचा आहे. परत आतमध्ये 1.5 इंचांवरती मार्क करायचे आणि वरती दोन्ही मापे जोडून घ्यायचे आहेत. हे जे बाह्यांचे जे माप आहे ते बाही आपली जेवढी पण बाही उंची असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी ते माप टाकलेलं आहे आणि खाली 1 इंच जास्त दुमडपट्टीसाठी सोडायचं आहे. भाई कट करून झाल्यावरती सेपरेट असे खोलून नंतर परत पुढच्या मुंड्याचा आकार त्याला द्यायचा आहे. म्हणजे पुढचा मुंडाचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे खोल. भाई कट करून झालेली आहे. आता घेर कट करून घेऊया. 9 इंचांवरती मी मार्क केलेले आहे. हे जी आहे ती साडीची 16 फोल्ड केलेली आहे मी. माप जो आपला टेप आहे तो टेप ठेवूया. जेवढी पण आपली उंची असेल ते ठेवायची आणि कमर उंची जिथे असेल तिथपर्यंतच घ्यायचं आहे. कट करून घ्यायची आहे. साडी खूप अशी जड होती म्हणून नीट कट करता येत नव्हतं मला. वरती मध्य काढायचं आहे. मध्य काढून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे दोन्ही साईडला ड्रॉ करायचे आहेत आणि खाली जिथे 9 इंचांवरती मार्क केलेलं आहे तिथून असे क्रॉसमध्ये सिलाई मारून घ्यायची आहे. असं टेपने चॉकने मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मला साडी कटच नीट करता येत नव्हती कारण साडी खूप हेवी होती आणि त्यावरती काम पण खूप जड होतं. कसं मी कटिंग पूर्ण केलं. साडीचे 16 फोल्ड केलेले होते त्यामुळे आपल्याला 16 कळी भेटले. आता मी 16 कळी आहेत तर 8 कळी पुढच्यासाठी आणि 8 कळी मागच्यासाठी अशी दोन्ही कळी वेगळे करून घेतले. 8 पुढच्यासाठी आणि 8 मागच्यासाठी. सिलाईला सुरुवात करूया. सर्वात आधी जो कापडाचा जो सरळचा भाग आहे त्यावरती अस्तर ठेवून सिलाई मारून घेतली आणि गळा जॉईंट करून घेतला. कट्स लावून घेतले आणि ते पलटी करून परत गळ्यावरती परत एक 5 इंचांची सिलाई मारून घेतली आणि अस्तर जॉईंट करून घेतला. हा झाला पुढचा जो योकपाट आहे तो. मागचा सुद्धा मी तसंच केलेला आहे. मी एकच साईड दाखवते आहे. त्यानंतर जो आपला खालचा जो घेर आहे कळ्या ते सिलाई मारून घेऊया. 8 कळी पुढच्यासाठी आणि 8 कळी मागच्यासाठी असे केलेले आहेत.
एक एक करून सगळ्या कळी जॉईंट करून घ्यायच्यात. 8 कळी जे पुढची साईड आहे ती 8 जॉईंट करून घ्यायची, नंतर मागची साईड आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. इथे मी 2 कळी जॉईंट करून दाखवली आणि सगळ्या कळ्या जॉईंट केल्यानंतर बघा आपला घेर खाली असा दिसतो. हा झाला एक साईडचा घेर, तसाच आपल्या दुसऱ्या साईडचा पण घेर दिसेल. आता फक्त वरचा जो भाग आहे तो त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. मी जशी व्हिडिओमध्ये दाखवते तसं शिलाई मारून घ्यायचं आहे. आता आपण अस्तर कट करून घेऊया खाली घेरसाठी. आधी कमरेच्या जिथे आपण जेवढं आपण टाकलेलं असणार माप तेवढं घ्यायचं आहे आणि कमर उंची आपली वजा करायची आहे आणि फुल लेंथ टाकायचं आहे. घेर आपण आपल्या आवडीनुसार कितीही ठेवू शकतो. 2-3 इंच वर घेऊन आपण थोडं वरती क्रॉसमध्ये कट करायचं आहे, जेणेकरून बाजूने अस्तर लटकणार नाहीत. अस्तर ए लाईनमध्ये कट करायचं आहे. आता अस्तर लावून घेऊया. अस्तर लावण्यासाठी बघा खालचा जो घेरचा बाजू आहे तो खाली आणि योकपाटचा बाजू वरती, त्यावरतीच अस्तर ठेवायचं आहे, म्हणजे शिलाई आपली झाकून जाईल. त्यावरती शिलाई मारत यायचं आहे, म्हणजे जो आपला घेरचा भाग असेल तो खाली आणि योकपाट असेल तो वरती असं फोल्ड करून वरती अस्तर लावायचं आहे. मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते. सगळी आपली शिलाई आतमध्ये लपून जाणार, म्हणजे आतमध्ये झाकून जाणार शिलाई जर तुम्ही असा अस्तर लावला तर. नंतर परत सरळ बाजूने कमरेच्या इथे एक किनारची टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे प्लेट सगळे नीट व्यवस्थित दाबून बसतील. हा एक साईड झाला. दुसऱ्या साईडचाही सेम तुम्हाला तसाच करायचा आहे. जर मी सगळं दाखवत बसेल तर व्हिडिओ फार मोठा होणार. आता शोल्डर जॉईंट करून घेऊया. शोल्डर जॉईंट करण्यासाठी आधी मी सरळवरती सरळ बाजू ठेवून शोल्डर जॉईंट केलेत. नंतर परत उलट्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने परत आपल्याला फोल्ड करून शोल्डर जॉईंट करायचं आहे. मी जशी दाखवते तसे. त्याने शोल्डरच्या साईडला पण फिनिशिंग चांगलं आहे आणि शोल्डरच्या साईडला पण शिलाई लपली जाईल. म्हणजे तुम्ही पुढे ओव्हरलॉक नाही केला तरी चालेल. तुम्ही बघू शकता आता शोल्डरच्या इथे फिनिशिंग कशी आली आहे. परत एकदा अर्धा इंचाचा गॅप सोडून शोल्डरच्या इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला 2-2 वेळा शिलाई मारायची आहे, नीट शिलाई पक्की करून. आता आपण बाही लावून घेऊया. त्यासाठी 1 इंच जिथे दुमडपट्टी सोडली होती ते फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आधी दोन्ही बाह्यांना. नंतर बाही लावण्यासाठी शोल्डरच्या मधोमध सेंटरवरतीच सेंटर ठेवून बाहीची सेंटर ठेवून बाही लावून घ्यायची एक साईडची आणि दुसऱ्या साईडची सेम तसंच लावायचं आहे. मी एक साईड दाखवली, दुसऱ्या साईड तशीच करायची आणि साईडची फिटिंग करायची आहे. हा साडी रियूज प्रोजेक्टमधली ही 16वी साडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.